विधानसभेला मतदान करून आपला मुख्यमंत्री कोण होईल हे निवडतो आणि त्याच वेळी आपण नगरपालिकेला त्या ठिकाणी मतदान करून पुढचे 5 वर्ष नगरपालिका कोणाच्या हातामध्ये द्यायची याचा निर्णय आपण करत असतो। आणि म्हणून ही नगरपालिकेची निवडणूक अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे। उद्याच मतदान होणार आहे। बंधू भगिनींनो, आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला त्यानंतर सातत्याने आपण म्हणायचो भारत छोट्या छोट्या गावात राहतो, गावाचं कल्याण म्हणजे भारताचं कल्याण, गावाचा विकास म्हणजे भारताचा विकास, आणि ते सत्यही होतं। पण ते सत्य स्वीकारत असताना जवळजवळ 60-65 वर्ष आपल्या राजकीय व्यवस्थेने आणि आपल्या नेत्यांनी विश्वासात घेतलं नाही की भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरांमध्ये देखील राहतो। शहरांमध्ये लोक राहतात, त्यांच्याही काही मूलभूत गरजा आहेत आणि विशेषतः आपण 60-65 वर्ष शहरांकरता कुठल्या योजनाच केल्या नाहीत, शहरांच्या विकासाचा विचार केला नाही। एकीकडे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार याच्या संधी शोधत लोक गावातनं शहराकडे येत होते, शहराची लोकसंख्या वाढत होती आणि मग गावातनं आलेल्या व्यक्तीला शहरामध्ये जागा मिळत नव्हती। मग जिथे अतिक्रमण करता येईल तिथे अतिक्रमण करून लोक बसले, झोपडपट्ट्या तयार झाल्या, लोकसंख्या वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण झाले, घनकचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला, लोकसंख्या वाढल्यामुळे नाल्यांमधनं मैला व्हायला लागला, मग तोच मैला त्या ठिकाणी डास, मच्छर, रोगराई तयार करायला लागला, तोच आपला मैला आपल्या विहिरींमध्ये, नद्यांमध्ये, नाल्यांमध्ये जायला लागला, त्यातनं आपलं जलस्रोत खराब झालं। एकूणच जर आपण बघितलं तर आपली शहरं ही चांगली व्हायच्या ऐवजी वाईट व्हायला लागली, तिचं जीवनमान हे अजून खाली जायला लागलं। पण बंधू भगिनींनो, देशामध्ये पहिल्यांदा मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर मोदीजींनी सांगितलं की या ठिकाणी जसा भारत गावांमध्ये राहतो तसा भारत शहरांमध्ये देखील राहतो।